थंबनेल पाहून तुम्हालाही वाटलं असेल ना साबुदाणा खिचडी कुकरमध्ये. तर हो मंडळी, आज आपण ना कुकरच्या या 4 शिट्ट्यामध्ये परफेक्ट अशी मोकळी साबुदाणा खिचडी मस्त अशी मोत्यासारखी फुलणारी कशी करायची ते दाखवणार आहे. बघा कशी छान फुलले मोत्यासारखी, अगदी टपोरी टपोरी, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त साबुदाणा खिचडी आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत कशी करायची ते दाखवणार आहे. महाराष्ट्रात ना प्रत्येक घरोघरी उपवास म्हणले की साबुदाणा खिचडी, आणि आम्ही ना लहानपणी ना साबुदाणा खिचडीसाठी उपवास धरायचो. घरी जरी मम्मीचा उपवास असला ना तर साबुदाणा खिचडी नाश्त्यामध्ये सगळ्यांसाठी असायची आणि सगळ्यांची फेवरेट. असो, त्याविषयी जर आपण पुढे बोलूयाच. आता आपण सुरुवात करूया मस्त अशी साबुदाणा खिचडी कुकरमध्ये कशी बनवायची आणि कुकरमध्ये का बनवायची ते मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. नेहमी जसं आपण साबुदाणा खिचडी करायला रात्रभर साबुदाणा भिजत ठेवतो ना, तसंच ठेवायचं आहे. या आधीच्या रेसिपीमध्ये साबुदाणा कसा व्यवस्थित परफेक्ट भिजवायचा तो मी तुम्हाला सांगितलाच आहे. आता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रात्रभर भिजवून ठेवलेला साबुदाणा कुकरच्या एका भांड्यात घ्यायचा आणि ना त्याला मस्त असं चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे 1 चमचा. तुम्ही तुमचा जेवढा साबुदाणा असाल त्या चवीनुसार मीठ घाला. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार लिंबू पिळू शकता. लिंबू म्हटले की साखर आलं तर थोडीशी साखर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. छान अशा भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपण कुकरला लावताना ना, शिजवून घेताना लिंबू, मीठ आणि साखर हे घालून जर ना आपण शिजवून घेतलं ना, ती पूर्ण आतपर्यंत त्याची चव मुरते आणि खिचडी देखील खायला खूप छान चवीला लागते बरं का. साबुदाण्याचा एक एक दाणा मस्त असं फुलणार आहे आणि त्यामध्ये ना लिंबू, मीठ आणि साखरेची चव काय लागतं माहितीये का. खूप भारी चवीची मस्त मोत्यासारखी फुललेली खिचडी होते आपली. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये थोडं म्हणजे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे भांडं आपलं आहे ना ते ठेवायचं. त्यावर झाकण ठेवायचं आणि 2 बटाटे उकडण्यासाठी ठेवायचे. तुम्हाला असं ठेवायचं नसेल तर एखादा कुकरचा दुसरा डबा ठेवून त्यात थोडं पाणी ठेवून असे 2-3 बटाटे तुम्हाला जेवढे लागतात तेवढे तुम्ही ठेवू शकता. कारण आपण एक छान चवीची खिचडी आज करणार आहे वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे मी उकडून बटाटा घेतला आहे. याआधी मी असाच बटाटा फ्राय करून करत होते खिचडी. जर तुम्हाला साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही सेम या पद्धतीने कुकरमध्येच बटाटा साबुदाण्यासोबत लावू शकता. आणि आता ह्याच्या ना मंद आचेवर 2 शिट्ट्या आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या, अशा 4 शिट्ट्या मी दिलेल्या आहेत. म्हणजे कसं बटाटाही आपला छान शिजणार आहे आणि त्याबरोबर आपला साबुदाणा एकदम मोकळा परफेक्ट असा वाफलून निघणार आहे, म्हणजे शिजणार आहे. मी तर म्हणाल हे काय करायची गरज आहे का. असंही साबुदाणा आपण नेहमीप्रमाणे करतो तोही चांगला होतोच ना. हो होतोच ना, पण ही जरा वेगळी पद्धत आणि झटपट होणारी. आणि का असं करायचं त्याच्याविषयी मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपण इथे रेसिपीकडे लक्ष देऊया. 4 शिट्ट्या झाल्या तरीही लगेचच कुकरचं झाकण उघडायचं नाही हा. कुकर थंड होईपर्यंत, वाफ जाईपर्यंत वाट बघायची. 1 मिनिटभर थांबून कुकरचं झाकण खोललं. बटाटाही छान शिजला आहे आणि आता साबुदाणा बघा मस्त मोत्यासारखा फुलला आहे ना, छान असा शिजला देखील आहे. एकदम कापसासारखं मऊ मऊ झालं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा तुम्ही. खरं सांगायचं तर खास करून ही माझी ना आईची रेसिपी आहे. मी नेहमीच या पद्धतीने करते, म्हटलं आज तुमच्यासाठी शेअर करावी. तुमची जर खिचडी परफेक्ट होत नसेल, मऊ राहत नसेल, कोरडी होत असेल, चिवट किंवा कडक होत असेल तर या पद्धतीने साबुदाणा मस्त असा शिजवून ना कुकरमध्ये करून पहा. तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही एवढी भारी चवीची ही खिचडी होते. मऊ मोकळी आणि मस्त अशी चवीची, त्याचबरोबर मोत्यासारखी फुललेली. अगदी टिफिनला जरी दिली ना तशीच्या तशी मऊ राहणारी. तुम्ही एकदा जर या पद्धतीने केलात ना, रेसिपी शोधून तुम्ही माझ्या रेसिपीला कमेंट कराल, वाह काय साबुदाणा खिचडी झाली होती. आता काय करायचं आहे माहिती काय, बारीक केलेला ना शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे छान असे भाजून ना खरपूस बारीक कूट करून घ्यायचा आणि तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेंगदाण्याचा कूट घालू शकता. मी 5-6 चमचे असे मोठे घातलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेतलं. एकसंध होतं, एकजीव होतं आणि छान खिचडी चवीला लागते बरं का. बघा शेंगदाणे घातल्यानंतर तुम्हाला कळेलच किती छान मस्त फुलला आहे एक एक दाणा. तुम्हाला यातच फरक दिसत आहे. नेहमीच्या खिचडीपेक्षा यातला एक एक साबुदाणा किती छान फुलला आहे, अगदी मोत्यासारखा टपोरा टपोरा दिसत आहे ना. तर तुम्हाला एवढ्यातच कळून जाईल ही साबुदाणा खिचडी चवीला आणि दिसायला तर किती रेखीव दिसते ती. जेवढं कौतुक करते ना तेवढ्याच चवीलाही छान होते. तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. नेहमी आपण खिचडी करतो ना ती फसली जाते, अजिबात रिकामी होत नाही, मोकळी होत नाही, चिवट होते. काही वेळेला आपण जरी परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवायला घेतली तरी पण साबुदाण्यामध्येही भरपूर फरक असतो प्रत्येक वेळी. कधी साबुदाण्यामध्ये पाणी जास्त पडल्यामुळे चिवट होते, चिकट होते. पण असं जर तुम्ही कुकरला शिजवून घेतलात ना, अजिबात तुमची खिचडी फसणार नाही. म्हणून ही प्रोसेस मी दाखवली आहे आणि ही पद्धत माझ्या मम्मीची आहे बरं का. माझ्या आईनी म्हणजेच आजीनी ती रेसिपी तिला शिकवली होती आणि ती पाहून मीही नेहमीच करते
आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज उपवासासाठी ही खिचडी केली होती. तर आज म्हटलं या पद्धतीने केलेच तर शूट करावं आणि तुमच्यासाठी शेअर करावी. आता काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर इथे मी बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. मिरची इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. जिरं आणि मिरची छान तेलामध्ये परतवून झाल्यानंतर यामध्ये मी मगाशी उकडलेला बटाटा आहे ना, तो बारीक चिरून घेतला आहे. तो यामध्ये परतायचा आहे. काही जण काय करतात माहिती आहे काय, बटाटा उकडून घेतलेला असतो त्यामुळे शेवटी टाकतात, पण असं नाही करायचं. हाच बटाटा तुम्ही जरा तेलामध्ये परतून ह्याच्या चवीनुसार चिमूटभर मीठ घालून पहा, किती छान लागतो खिचडीमध्ये माहिती आहे का. चिमूटभर म्हणजे बटाट्याच्या चवीपुरतंच घालायचं आहे, कारण की साबुदाणा खिचडीच्या चवीपुरतं आपण आधीच साबुदाणा शिजवताना मीठ घातलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवून साबुदाणा खिचडी करा, नाही तर आधीचं मीठ आणि हे मीठ भरपूर होऊ शकतं आणि खिचडी खारट होऊ शकते. लिंबू, मीठ आणि साखर घालून साबुदाणा आधीच आपण शिजवून घेतला होता आणि तो परफेक्ट रिकामा झाला आहे आणि आता आपण यामध्ये तो घालणार आहोत. आता एक वाफ फक्त दिल्यावर खिचडी आपली तयार आहे. हे सगळं एकसंध एकजीव झालं की खिचडी आपली तयार. आता पुढचं टेन्शनच नाही आपल्याला. पुढे जास्त वेळ वाफवायची गरज नाही, परतायची गरज नाही. खिचडी परफेक्ट झाले का ह्याचंही टेन्शन नाही. खिचडी आपली तयार आहे बघा. आता कोणतंच टेन्शन नाही. याला झाकण ठेवून वाफवायची गरज नाही, कारण एका वाफेतलीच अशी परतून घेतलेली खिचडी एक नंबर होते आणि ती दिवसभर अगदी मऊ राहते. काही वेळेला पाणी जास्त पडल्यामुळे आपण झाकण ठेवून खिचडी मंद आचेवर वाफवायला ठेवतो ना, पण ती काय होतं माहिती काय, ती थोड्या वेळापुरतं आपल्याला मऊ वाटते, पण नंतर ना पूर्णपणे खिचडी अशी चिवट होते बघा. तुम्ही अशी रिकामी नाही होत किंवा ती थोड्या वेळानंतर मऊ देखील वाटत नाही. अशी तोंडाला रबर खाल्ल्यासारखं वाटतं. एकदम ही कोरडी झाली ना की कडक कडक अशी होते. म्हणून ही प्रोसेस तुम्ही एकदा करून पहा. एकदम नवीन पद्धत आहे. जर तुम्हाला ही पद्धत माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नसेल माहिती तरीही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय आणि तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली अशा पद्धतीने केलेली खिचडी, तर नक्की कमेंट करून सांगा बरं. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे माझी मम्मी, आई अशी सेम पद्धतीने खिचडी करायची, तर का? याचं कारण अशा पद्धतीने केलेली खिचडी चवीलाही दिसायलाही छान होतेच. त्याचबरोबर साबुदाणा खिचडी नेहमीच तुम्ही घरी करत असाल, पण ह्या खिचडीत आणि त्या खिचडीत किती फरक असेल. दिसायला बघा किती टपोरे टपोरे मोत्यासारखी फुललेली साबुदाणा खिचडी दिसत आहे. खूप खूप मी तुम्हाला या खिचडीबद्दल सांगितलं असेल प्रत्येक वेळेला, पण तुम्ही एकदा ना स्वतः केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुम्हीही एकदा या पद्धतीने करा आणि मला खरंच कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली होती ती. घरी ना उपवास असला ना, मम्मी ना प्रत्येक वेळेला साबुदाणा खिचडी करायची आणि नाश्त्यालाही साबुदाणा खिचडी याचप्रमाणे असायची. आणि उपवास म्हणजे पप्पांचाही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला असायचा आणि टिफिनसाठी ना मम्मी खिचडीच द्यायची. टिफिनमध्ये दिल्यावर मऊ राहण्यासाठी आणि सकाळच्या घाई गडबडीत लवकर होण्यासाठी ही प्रोसेस मम्मी करायची. आणि ही ट्रिक माझ्या आजीनेच दिली होती मम्मीला आणि आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केली आहे मंडळी. अगदीच घरच्या चवीची, घरच्याप्रमाणे. जर तुमची ही साबुदाणा खिचडी बिघडत असेल ना, तर या पद्धतीने नक्कीच करून पहा. अजिबात बिघडणार नाही. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे साबुदाणा खिचडी. बघा दिसायला किती छान वाटते ना, बघताक्षणी खाऊशी वाटणारी. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरी सर्वांनाच माहेरी पण आणि सासरी पण खिचडी खूप म्हणजे खूप आवडते आणि आठवड्यातून ना 1 वेळा तरी होतेच. मी नेहमीच सांगते तुम्हाला खिचडीच्या रेसिपीमध्ये, उपवास असो नसो पण आठवड्यातून 1 वेळा साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याचे इतर पदार्थ होतातच. चला तर मग तुम्हीही करून पहा. धन्यवाद.